पहिला शमूएल अध्याय 13। शाऊल 30 वर्षाचा असता राज्य करू लागला। त्याने 2 वर्षे इस्रायलावर राज्य केल्यावर इस्रायलातले 3000 पुरुष निवडले। त्यापैकी 2000 शाऊलाबरोबर मिखमाश येथे व बेथेलच्या डोंगरावर राहिले आणि 1000 योनाथानाबरोबर बन्यामीनाच्या गिब्यात राहिले। वरकड सर्व लोकांस त्याने आपापल्या डेऱ्यांकडे रवाना केले। गिबा येथे पलिष्ट्यांचे ठाणे होते, त्यावर योनाथानाने मारा केला। हे वर्तमान पलिष्ट्यांच्या कानी गेले। मग शाऊलाने देशभर रणशिंग वाजवून लोकांस सांगितले की, इब्री लोक हो, कान द्या। शाऊलाने पलिष्ट्यांच्या ठाण्यावर मारा केला आणि पलिष्टी लोकांना इस्रायलाचा वीट आला। हे सर्व इस्रायलाच्या कानी गेले। हे ऐकून लोक शाऊलाजवळ गिलगालात जमा झाले। तेव्हा पलिष्टी लोक इस्रायल लोकांशी लढण्यास जमा झाले। 30,000 रथ, 6,000 स्वार आणि समुद्र किनाऱ्यावरील वाळू इतके विपुल लोक एकवट झाले। त्यांनी बेथ आवेनाच्या पूर्वेस जाऊन मिखमाश येथे तळ दिला। आपण पेचात सापडलो आहो असे इस्रायल लोकांनी पाहिले। खरोखरच त्या लोकांस संकट प्राप्त झाले होते। तेव्हा ते गुहा, झुडपे, खडक, दुर्ग व विवरे यात लपले। कित्येक इब्री लोक यार्देन ओलांडून गाद व गिलाद या प्रांतात गेले, पण शाऊल गिलगालातच राहिला व सर्व लोक थरथरा कापत त्याच्या मागून गेले। शमूएलाने मुदत ठरवली होती ती प्रमाणे 7 दिवस तो वाट पाहत राहिला, पण शमूएल गिलगालास आला नाही, म्हणून लोक त्याचकडून निघून पांगू लागले। तेव्हा होमबली व शांत्यर्पणे मजकडे आणा असे सांगून शाऊलाने स्वतःच होम केला। त्याने होमाची समाप्ती केली तोच शमूएल आला। तेव्हा शाऊल त्याला भेटून नमस्कार करावयास बाहेर गेला। शमूएलाने त्याला विचारले, तू हे काय केले? शाऊलाने म्हटले, जेव्हा मी पाहिले की लोक मजकडून पांगत आहेत, ठरलेल्या मुदतीच्या आत आपण आला नाही आणि पलिष्टी लोक मिखमाश येथे एकत्र जमून आले, तेव्हा मी म्हणालो, आता पलिष्टी लोक गिलगालात येऊन मजवर हल्ला करीतील आणि मी तर परमेश्वराचा प्रसाद अजून मागितला नाही, म्हणून माझ्या मनाविरुद्ध वागणे भाग पडून मी होम केला। शमूएल शाऊलास म्हणाला, तू मूर्खपणा केला। तुझा देव परमेश्वर याने तुला केलेली आज्ञा तू मानिली नाही। मानिली असती तर परमेश्वराने इस्रायलावर तुझे राज्य निरंतरचे स्थापिले असते, पण आता तुझे राज्य कायम राहावयाचे नाही। परमेश्वराने आपल्यासाठी आपल्या मनासारखा मनुष्य धुंडून त्यास आपल्या लोकांचा अधिपती नेमिले आहे, कारण परमेश्वराने तुला केलेली आज्ञा तू पाळली नाहीस। मग शमूएल तेथून निघून गिलगालाहून बन्यामीनाचे गिबा येथे गेला। शाऊलाने आपल्या बरोबरची माणसे मोजली, ती 600 भरली। शाऊल, त्याचा पुत्र योनाथान व त्यांच्या बरोबर असलेले लोक बन्यामीनाचे गिबा येथे राहिले। पलिष्टी मिखमाश येथे तळ देऊन राहिले। मग पलिष्ट्यांच्या छावणीतून लुटालूट करणारे लोक 3 टोळ्या करून निघाले। एक टोळी शुवाल नामक प्रांताकडे अफराच्या वाटेने गेली, दुसरी टोळी बेथ होरोनाच्या वाटेने गेली आणि तिसरी टोळी सबोईम खोऱ्याकडील प्रांताच्या वाटेने रानाकडे गेली। इस्रायलाच्या अवघ्या देशात कोणी लोहार मिळत नसे, कारण इब्री लोकास तरवारी अथवा भाले करिता येऊ नयेत असा पलिष्ट्यांचा उद्देश होता। फाळ, कुदळ, कुऱ्हाड व दांताळे यास धार लावावयाची असली तर सर्व इस्रायल लोक पलिष्ट्यांकडे जात। त्यांची दांताळी, कुदळी, फाळ, कुऱ्हाडी व पराण्या ही बोथट राहत। ह्यामुळे युद्धाच्या समयी असे झाले की शाऊल व योनाथान यांच्याबरोबर असलेल्या कोणाही मनुष्याच्या हाती तरवार किंवा भाला नव्हता। शाऊल व त्याचा पुत्र योनाथान यांच्यापाशी मात्र ही हत्यारे होती। नंतर पलिष्टी आपले ठाणे उठवून मिखमाशाच्या घाटात गेले।